मी आणि आपलं घर ह्याहून दुसरं काय बी महत्वाचं नाही माझ्यासाठी. तुमच्यामुळेच तर माझ्या सपनाला बळ मिळतंय. घरातल्या बाकीच्यांचा बिराग लवकरच निवळेल बघा, आणि ते परत आपल्या सपनाच्या पाठीशी उभारतील. ओनली एमएच नाही. साहेब, अरे थांब बाबा, सूर्य तरी मावळू दे. सूर्य मावळला. आपल्यामुळं शिराळकरांच्या घराच्या वरला सूर्य मावळला. अंधार झालाय आता. प्या बिंदास घ्या. नको, लय जास्त झाली आता, नको प्यायला. प्या प्या, बिंदास प्या आणि सगळी वाट लावून टाका. तिकडे तो पैलवान वीरेंद्र सुखरूप घरी पोहोचलाय. हे बघा, बघ बघ, मी तर म्हणते पुढचा पेग ना त्याच्याच नावाने चीअर्स करा. करा करा ना. ह्यो तर गजाड गेला नव्हतं काय विरू? काकासाहेब, आमच्याच माणसाने त्याला आत टाकला होता. म्हणूनच गाव फसलाय. सुटून आलाय तो परत. तिकडे त्या ललिताबाई स्वागत करतायत त्यांच्या लाडक्या लेकाचं. ए चल, करू दे. करू दे, करू दे. हे काय टिकणार आहे? तुम्ही जोवर असा बेसावत राहताय ना, तोवर हे असंच होणार आहे. शत्रूला हलक्यात घेऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करत आलाय आणि आजही तेच करताय. मी जे प्राजक्ताला बोललीये ना, ते खरं तर तुम्हाला लागू होतंय. डॅडी, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्सच तुम्हाला बुडवणार आहे. आई, घ्या प्रसाद घ्या आणि गॉडला शोरूम करा. एकदम स्पेशल केलाय प्रसाद. टेक दिस. कशासाठी? व्हॉट कशासाठी? अहो, वीरू भाऊजी सुटून आले की नाही त्यासाठी. हा, आता आज केलाय प्रसाद. अजून रिटर्न तिकीट कितींदा करावा लागणार आहे, गॉड नॉलेज. पिल्या, हाऊ यू सीइंग? मग व्हॉट अदर डू मम्मा? घराण्याची थोरली डॉक्टर ऑफ लॉ म्हणून माझा काही से आहे की नाही या घरात? आई, टेलिंग यू, आज वीरू भाऊजी सुटून आलेत खरं, पण अजून डेंजर टळलेलं नाही. आई, यू ओनली से नो की आपल्या घराण्याला कुस्ती धार्जिण नाही. मग त्यामुळं जवळ या घरात कुस्ती आहे तवर आपला नो ऍडवाइस, आणि कुस्ती तवर या घरात आहे जवळ तुमची लाडकी पैलवान डॉटर ऑफ लॉ आहे. तेव्हा आता तिलाच सांगा गॉडला प्रेयर करायला. कर म्हणा गॉडला प्रेयर आणि सांग त्याला की बाबा वाचव आम्हाला या सगळ्यातनं, नाहीतर आमचं काही बी खरं नाही. आई, घ्या प्रसाद घ्या आणि तुम्ही गॉडला टेलिंग करा की ऐक म्हणा त्याच लाडक्या पैलवान डॉटर ऑफ लॉचं. तीच तुमच्या घरची एकदम ट्रू लक्ष्मी आहे नाही का? घ्या करा मग सॉर्ट. तुम्ही तुमची ट्रू लक्ष्मी आणि घराण्याचे गॉड्स. मी बिचारी, मी काय बोलू? $52. 200 कंप्लेंट. आम्हाला शेवटचा सामना खेळून एवढी वर्ष झाली, पण तंदुरुस्ती बघा. हो. हे बघा, बैठका मारून छाती कशी भरून आली आहे. तर तुमची छाती काय काकासाहेब धापा टाकायलाय? अरे बस झालं, लय व्यायाम झाला. उतरा पाहिजे आता, उतरा चला. मॅडम, सयांचे कागद. वा वा लेकाजी वा. एकीकडे गंडायलोय, दुसरीकडे जिंकायलोय.
त्यांची मोहीम एकदम दणक्यात सुरू आहे बघा. वा. पेड प्रमोशनवर खेचलंय मी हे कॅम्पेन. प्राजक्ता वीरूला कुस्तीपासून लांब कसं ठेवायचं हे समजलंय आता. कुस्ती तोडून बाकीच्या सगळ्या भानगडीत त्यांना फसवायचं. हा एकच मार्ग आहे त्यांना नेस्तानाभूत करण्याचा. एकाजी तुम्ही म्हणजे ना कमाल आहात, कमाल. लय भारी डोसका आमच्यावानी. हा, म्हणून तुम्ही जे बोलाल तेच करतो आम्ही. तरी मार खाता. तुमची कामाची पद्धत चांगलीच माहिती आहे मला. एक नंबर निकामी. आपल्याला काही पटलं नाही भाऊ. हा, आता मी माझ्या पद्धतीनं काम करणार आणि तुम्हाला दाखवून देणार आहे जिंकायचं कसं. सखू कुठे? आई अगं मिनीने जीव घातले तिला. भय तिचा अभ्यास बी झालाय. समजा नीट सांभाळली ती. चला म्हणजे समजा चांगलं चाललंय ना. आई तूच सांग की आता काय गरज आहे तिला हॉस्टेलला धाडायची. सखीच्या स्टडीच्या अभ्यासाचा आणि होमवर्कचा काही बी ऍडवाइस नाहीये भाऊजी. फक्त सखीच्या डोक्यात जे कुस्तीचं खूळ घातलं की नाही तिच्या काकानं, त्यामुळेच केअरफुल वाटायलंय. आणि म्हणून सखीच्या काकाला उद्यापासून माझ्यासोबत फॅक्टरीवर यायचंय. सकाळी माझ्यासोबत निघेल आणि संध्याकाळी माझ्यासोबतच घरी परत येईल. म्हणजे सतत माझ्या नजरेसमोर राहील. सखीच्या काकाला ही अट मान्य असेल तरच सखी या घरात राहील. काय म्हणणं आहे तुझं वीरू? हरकत नाही. वाजतात तुम्ही जावा फॅक्टरी, मी बी येत जाईन. म्हणजे आपण मिळून. नाही, वीरू एकटाच येईल फॅक्टरीवर. आई अगं प्राजक्ता काय म्हणायली ते निदान. अय डॉक्टर काय म्हटलेत? जरा काही दिवस आईचं मन जपायची गरज आहे की नाही? मग आता जरा बंद पड. चाललंय ते चालू दे. ठीक आहे, मान्य आहे मला. तुझं समजा ऐकन येईन फॅक्टरी आणि तिकडलं समजा काम बी सांभाळ. मग तर खुश. बसतात तुम्ही आईंसोबत परत फॅक्टरीत जायचा निर्णय घेतलाय ना, ते अक्षी बराबर केलं बघा. कसं आहे, सध्या त्यांचं मन जपणं गरजेचं आहे. बसतात काय झालं आई? वीरू झोपलाय ना? वय आत्ताच डोळा लागला त्यांचा. हळू बोल जरा. आई काय झालंय? काय करताय तुम्ही? मुकाट्यानं माझ्यासोबत चल. आई काय झालंय? आई आई काय झालं? हे काय करताय?
माझ्या लेकराच्या आयुष्यात जोवर तू आहेस तोवर त्याची कुस्ती सुटणार नाही, आणि जोवर त्याची कुस्ती सुटत नाही तोवर माझ्या लेकराच्या जीवाला धोका राहणारच. या घराण्याला कुस्ती धार्जिणी नाही. मला माझ्या लेकराचा जीव धडधाकट हवाय, सुखासुख्यानं आनंदात. पण जोवर तू त्याच्या सोबत आहेस ते शक्य नाही. म्हणून तू आता हे घर सोडून निघून जा. तुझी कुस्ती तुझ्या सोबत घेऊ कायमची. अहो पण आई, हे बघ, कर्तृत्व एका बाजूला राहील आणि जीव एका बाजूला. तुला लग्न करून या घरात आणलं ते या घराण्याची गत सुधारायला, पण तू तर सगळं उलट करून बसलीस. माझ्या वीरूचा दारूचा नाद सोडवलास, पण त्यापेक्षाही धोकादायक असलेला कुस्तीचा नाद त्याला लावलास. मला या घरात कुस्ती नकोय. तुला हा कुस्तीचा नाद सांभाळायचा आहे ना, सांभाळ, पण स्वतःच्या जोरावर. माझ्या वीरूला हा कुस्तीचा नाद नकोय. आता मला या घरात कुस्ती नकोय, म्हणून तूही नकोयस मला या घरात. तेव्हा तूही या घरातनं निघ आणि तुझ्यासोबत कुस्ती घेऊन जा. या शिराळकरांच्या घरातनं कुस्ती कायमची बाहेर घेऊन जा. आई, तुमचा जर हुकूमच असेल तर या घरातनं मी जाईन बी, पण एक वेळ एवढाच विचार करा की तुम्ही हा निर्णय मनापासून घेताय फक्त सध्याच्या परिस्थितीला कंटाळून. स्वतःच्या लेकराचा संसार मोडताना मला आनंद होतोय असं वाटतंय का तुला? मलाही हौस नाही असं वागायची, पण जोवर तू या घरात आहेस तोवर कुस्ती या घरात राहील, आणि जोवर कुस्ती या घरात आहे तोवर माझ्या वीरूच्या आयुष्याला खूर लागून राहील. पण आई, वस्तादांचं लग्नाच्या अगोदरचं आयुष्य आठवून बघा की. कुस्तीपासनं ताटातूट झालती तेव्हा काय गत करून घेतलेली त्यांनी स्वतःची. कुस्ती परत आली तेव्हा ताटकान्याने उभारले ते परत. पण या कुस्तीनंच माझं घर परत कोलमडलंय, त्याचं काय? आई, आत्ताची परिस्थिती अवघड आहे हे मान्य आहे मला, पण ही परिस्थिती तात्पुरती आहे. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे वस्तादांची यात काय बी चूक नाही. ते पूर्णपणे निर्दोष आहेत. हा विश्वास आपल्या दोघींना बी आहे ना. पण हा विश्वास तू पब्लिकला कसं काय समजावून देणार आहेस ग? पब्लिक आमच्या नावाची छितू करायला. तुझ्या कुस्तीच्या हट्टापायी आम्ही किती सोसायचं? ते काही नाही. आई राईटच आहेत. यू अँड युअर कुस्ती गेट आउट आत्ताच्या आत्ता. जाऊ बाई, ह्या घराची सून म्हणून मला आईंनी आणली तेव्हा इकडनं काढायचा हक्क फक्त त्यांना. दुसऱ्या कुणी माझ्या संसारात खोडा घालायचा प्रयत्न केला ना तर मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. आई, मी म्हणलं तसं तुमचा जर हुकूमच असेल तर ह्या घरातनं मी जाईन बी. त्या अगोदर मला एकच काम करू दे. तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या कुस्तीच्या हट्टामुळे वस्तादांच्या नावावर यो डाग लागलाय, मग तो डाग मला पुसून काढू दे. आई, एक वेळ माझा राग करा, पण कुस्तीला अंतर देऊ नका. एक वेळ माणूस वाईट असू शकतो, पण कुस्ती नाही. आणि ते सिद्ध करायची मला एक संधी द्या. हाऊ, वेअर अँड वेन? किती दिवस वाट पाहायची ग आम्ही तू हे सिद्ध करायची? 3 दिवस. 3 दिवस दिले तुला. या 3 दिवसात आपला वीरू निर्दोष आहे
हे तू सिद्ध करायचं आणि निघून जायचं. त्यानंतर या घराची दारं तुला कायमची बंद. निघून जा विरूच्या आयुष्यातून. कुठं बाहेरगावी निघालीस काय? नाही, मग ही बॅग काय करायली इकडं? भरलेली दिसायली आहे. ते जे कपडे मी वापरत नाहीत ना ते ठेवल्यात त्यात. लय दिवस पडूनच होते ना व, म्हणलं बॅगेत भरून ठेवावेत आणि जेव्हा माहेरला जाईन ना तेव्हा तिकडे देईन. मग मम्मीला गोधड्या शिवायला काम येतात ना व साड्या, आणि गरजूंना बी कपडे देते ती राहिलेली. ठीक आहे. फक्त 3 दिवस आहेत वस्तात. ह्या 3 दिवसात मी आकाश पाताळ एक करीन, पण तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध करून दावीनच. वर्कलोड तसं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, म्हणून तर कॉलिंग करून एकदम अर्जंट मध्ये मीटिंगला बोलवलं. बोला, काय एवढं इम्पॉर्टंट काम होतं तुमचं? कसं आहे ना मिस लेखा, आमच्या इन हाऊस मध्ये व्हेरी व्हेरी प्रॉब्लेम चालू होतो. शिराळकरांनी सगळा पैसा, सगळा फंड या अकॅडमीच्या कामासाठी ओतला. त्यामुळे आता इन हाऊसच्या खर्चासाठी, आमच्या शकीच्या शाळेची फी भरण्यासाठी आमच्या हातात पैसाच नाही हो. आणि कसं आहे ना मिस लेखा, आम्ही इंडिपेंडन्स आहे ना, त्याच्यामुळं आईंकडं फॅक्टरीच्या कामाचा वाटा आम्ही मागतच नाही. पण जे काय चाललंय त्याचा ऍडवाइस आम्ही तरी किती करायचा, नाही का? तुमचा नक्की मुद्दा काय? मुद्दा हाच आहे मिस लेखा, की हे अकॅडमीचं खूळ तुम्ही आमच्या इन हाऊस मध्ये आणले, आणि ह्या अकॅडमीमुळेच माधुरी इन हाऊस आली आणि ही समधी भानगड करून गेली. त्यामुळं तुम्हीच आम्हाला काय ते हेल्पिंग करा. ठीक आहे, मी करेल तुम्हाला मदत. कसं आहे ना, तुमचे वीरेंद्र भाऊजी लवकर ह्या प्रकरणातनं सुटावेत आणि प्राजक्ताच्या अकॅडमीचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं असंच मला पण वाटतं. व्हॉट सपान? नो 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 मिस लेखा, आईने की नाही प्राजक्ताला 3 डेजचं लिमिट दिले. या 3 डेज मध्ये प्राजक्ताला वीरू भाऊजींना निर्दोष सिद्ध करायचंय. आणि जर का प्राजक्ताने तसं केलं नाही तर प्राजक्ता आउट हाऊस. एक व्हेरी व्हेरी ट्रू सांगू का मिस लेखा, जाऊ दे तिला आणि तिच्या कुस्तीला. शिराळकर जमीन तुम्हालाच शिकते आणि शिराळकरांना त्या जमिनीवर मॉल बांधायचा आहे. आणि मला वाटतं की अकॅडमी पेक्षा मॉल मधून जास्तच प्रॉफिट निघेल, नाही का मिस लेखा? हे असं होणार असेल तर तुम्ही सांगा शिराळकरांना, मी आणखी मदत करायला तयार आहे. पुढच्या 1 तासाच्या आत तुमच्या अकाउंट मध्ये टोकन अमाऊंट जमा होऊन जाईल. तुम्ही या आता. थँक्यू थँक्यू. अगं तो आलाय. बाईसाहेब सरळ इकडे कशाला घेऊन आलेत याला? आपल्याला काय, आपण आपलं काम करूया. ये वीरू. अरे सांडराव, तुम्ही? मला वाटलं तुम्ही इकडे फिरकणारच नाही. का फिरकणार नाही? गुलाबराव, ही फॅक्टरी माझी आहे आणि हा माझाच मुलगा आहे. नाही बाईसाहेब, अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एवढं समजा झालेलं असताना निदान माझी तरी हिंमत झाली नसती असं घरातनं बाहेर पडायची, म्हणून म्हणलं. तोच फरक आहे गुलाबराव, तुझ्यात आणि माझ्यात. डर नाही त्याला डर कशाला? मी चूक केलीच नाही तर घरात कशाला बसू तोंड लपून?
गुलाबराव इकडं काही काम नसेल तर मग कायमस्वरूपी घरीच थांबा तोंड लपून. अहो नाही नाही बाईसाहेब, हाव काम आहे ना, लई काम पडलीत, येतोच मी. विरू तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तू फॅक्टरीच्या कामात मन रम. हळूहळू सगळं नीट होईल. तू एक काम करतोस का, गोडाऊन मध्ये जाऊन जरा चेक करतोस का रॉ मटेरियल किती शिल्लक आहे ते. आईंनी 3 दिवसाची मुदत दिली. या 3 दिवसात काय बी करून माधुरीला हुडकावंच लागतंय. आपण जग्गू भाऊजींची मदत घेऊया, म्हणजे तिघं 3 बाजूनी जाऊया. आणि पोलीस स्टेशनला जाऊन बी आजूबाजूचे CCTV फुटेज चेक करूया. कुठं ना कुठं काय ना काहीतरी सुगावं लागेल बघा. वाचवा काय झालं? त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.